हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर हा व्हिडिओ आहे लग्नाच्या आदल्या दिवसचा आणि लग्न जवळ आलं होतं, पण आमची काही लग्नाची खरेदी संपत नव्हती. तर मग माझे काही बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या मॅचिंग बघायला मी इथे मार्केटमध्ये गेली आणि अंबादेवीमध्ये जाऊन मग मी बांगड्या घेतल्या. तर मला ग्रीन कलरच्याच मग आवडल्या. म्हटलं चला आपण छानपैकी लग्नाला जात आहे तर हिरव्या कलरच्याच बांगड्या घ्याव्या आणि अंबादेवीमध्ये जाऊन देवीसाठी ओटी घेतली. म्हटलं आपण चाललेलो आहो इतक्या लांब, तर चला तर आपल्या कुळदेवीचं पण दर्शन करून घेऊ, कारण आमची कुळदेवी पण तिकडे भंडाऱ्याकडेच आहे. तर मग मी सर्व खरेदी केली आणि हा व्हिडिओ आहे लग्नाला जाण्याच्या दिवसचा, म्हणजे लग्नाच्या दिवसचा सकाळचा. तर मी सकाळी उठल्या आधी आपलं आवरलं, आंघोळ केली आणि स्वयंपाक केला, कारण आम्हाला इतक्या लांब जायचं होतं सकाळी. तर दिवसभर संध्याकाळच होत होती जायला. मग मी इथे सोल्याच्या आपल्या तुळशीच्या दाण्याची चटणी आणि पोळ्या बनवून घेतल्या आणि नाश्त्यासाठी इथे मटकीची उसळ बनवलेली आहे. तर अशा प्रकारे मी आता माझं सर्व आवरून घेते पटापट. स्वयंपाक सर्वात आधी उठल्या मी आंघोळ करून आधी स्वयंपाकाला लागली आणि स्वयंपाक आवरून घेतला, कारण आता दिवसभर आपल्याला गाडीमध्ये प्रवास करायचा म्हटलं तर आपल्यासोबतचं जेवण नाश्ता असायलाच पाहिजे बाहेरचं खाण्यापेक्षा. तर मी बाहेरचं खाल्ल्यापेक्षा म्हटलं चला म्हटलं आपण सोबतच आपला डबा वगैरे घेऊन जा. तर मग आता इथे मी सकाळी सर्व स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, डब्याची तयारी करून घेतली आणि त्यानंतर मग आले मी बाहेर, कारण बाहेर अंधारच होता. तर मी थोडी लेटच बाहेर आली. बाहेरचे दरवाजे काही मी सकाळी उठल्या उघडले नव्हते अंधार असल्यामुळे. आणि मग लाईट लावला, बाहेरचं सर्व अंगण आवरून झाडून घेतलं छानपैकी आणि त्यानंतर झाडझूड वगैरे सर्व आवरली, पाणी वगैरे टाकून घेतलं अंगणामध्ये. आणि इतक्या सकाळी कोणीही उठलेलं नव्हतं. तर मग मी थोडीशी लेटच दरवाजा उघडला इकडे आणि झाडून घेतलं मस्तपैकी. तर सकाळ होती क्रिसमसच्या आदल्या दिवसची ही सकाळ होती. मी बाहेर अंगण झाडत असताना पाणी शिंपताना मला आवाज आला. हे तर बघा, हे इथे आमच्या घराच्या शेजारीच सॅन्टा क्लॉज आलेला होता, बरेचसे लोक आलेले होते. तर मी तो थोडासा व्हिडिओ शूट केला. मला चला म्हटलं आता हा व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करा म्हणून. तर मी सकाळी थोडा छोटासा हा इथे व्हिडिओ घेतलेला आहे. तर हे बघा, इथे मस्तपैकी सर्वजण आलेले आहेत सकाळी क्रिसमस सेलिब्रेट करायला. आणि त्यानंतर मग मी आतमध्ये आली आणि आतमध्ये आल्यानंतर सर्व माझं आवरून घेतलं. माझी जायची तयारी मी केलेली आहे इथे. तर तयारी झाली आणि तयारी झाल्यानंतर मी नेलपेंट लावायची राहिली होती. मी आता इथे मस्तपैकी माझ्या नखांना नेलपेंट लावून घेते. तर ही बघा, अशा प्रकारे नेलपेंट लावली आणि मस्त मेहंदी पण काढली होती. छान हिरव्या कलरच्या बांगड्या पण घातल्या होत्या. छान वाटत आहे ना. तर त्यानंतर आम्ही सर्वजण निघालो जाण्यासाठी. तर इथे येऊन पोचलेलो आहे तुमसरला. मी निघताना व्हिडिओ शूट नाही केला, कारण खूप घाई गडबड झालेली होती आणि बसमध्ये पण मी व्हिडिओ शूट नाही करू शकली. आणि त्यानंतर पोचलो आहे आम्ही इथे नवरीकडे. तर हे बघा, अशा प्रकारे नवरी आजची रेडी झालेली आहे आमची नवरीबाई. तर खूप सुंदर दिसत होती ना नवरी, बघा ही खूप छान दिसत आहे. तर अशा प्रकारे हिने छान मेकअप केलेला होता आणि मेकअप आर्टिस्ट पण खूप छान होती. तिची पण मी तुम्हाला ओळख करून देते ह्या व्हिडिओमध्ये. तर ही बघा, लग्न होतं हे तुमसरजवळ हसारा म्हणून गाव आहे, तिथे हे लग्न होतं. तर हे बघा, मी आल्या इथे सुरू आहे नवरीचं फोटोशूट करणं आणि व्हिडिओ रील बनवणं. तर मी अशा प्रकारे आवरलं आणि अशा प्रकारे मी मस्त सिंपल पद्धतीने छान तयार झाली. आणि इथे मग नवरीचं फोटोशूट पण चालू होतं. तर मी पण थोडेफार रील बनवले, तिच्याबरोबर फोटो काढले. आणि बघा कशी छान दिसत आहे आमची नवरीबाई. तर ती पण तुम्हाला हाय करत आहे आणि खूपच चेहरा खुललेला आहे आज नवरीचा, खूप खुश आहे ती. इकडे गौरी आणि आमचं पिल्लू आहे. पिल्लूची तयारी व्हायची आहे, गौरीची झालेली आहे. तर हे बघा, आमचं बच्चू असं नवरीला बघत आहे. तिला थोडं वेगळंच वाटत होतं. आणि हे बघा, मी पण इथे आता रील बनवण्यासाठी तिच्याबरोबर रील काढलेली आहे. तर अशा प्रकारे खूप सुंदर दिसत होती. मग मी तिची नजर वगैरे काढली आणि त्यानंतर मग आम्ही इकडे निघालेलो आहे जाण्यासाठी. तर तेवढ्यामध्ये माझ्या आलेल्या आहेत काकू, म्हणजे नवरीची आई. तर ह्या बघा, ह्या आहे नवरीची आई, म्हणजे माझ्या मोठ्या काकू. तर त्यानंतर माझी आवरल्यानंतर मी बाहेर आली
आणि बाहेर आल्यानंतर हे बघा माझ्या काकांनी इथे ओळखी करून देत आहेत. जे रिलेटिव्ह आले होते त्यांची ओळख करून देत होते. नवीन पहिल्यांदाच त्यांनी मला पण बघितलं होतं आणि मी पण त्यांना बघितलं. तर इथे बघा आतमध्ये माझ्या बहिणीकडच्या सासरची मंडळी पण आली होती. तिची भाची, जावा, नणद वगैरे सर्व आणि पाहुणे आले होते. ह्या बघा ह्या आहेत माझ्या लहान काकू. तर ह्या पण अशा प्रकारे आवरलं आहे ह्यांनी. तर सर्वांनी मस्तपैकी लग्नाला जायसाठी आवरलं. ही आहे मम्मीची पण इथे तयारी झालेली आहे. मम्मीने पण आवरलं आणि त्यानंतर आलो आम्ही इकडे नवरदेवाला घेण्यासाठी. नवरदेवाची वरात पण निघालेली होती आणि इथे पद्धत आहे जानोशावर जाऊन, सगळीकडेच पद्धत आहे म्हणा ही, त्या जानोशावर जाऊन नवरदेवाला नवरीकडचे सर्वजण घेऊन येतात. तर अशा प्रकारे औक्षवण वगैरे केल्या जाते आणि गोड वगैरे काही चारल्या जाते. तर अशा प्रकारे नारळ नवरदेवाच्या हातामध्ये देतात आणि आता आम्ही नवरदेवाला घेऊन जात आहे मंडपामध्ये. आणि आल्या आल्या इथे मंडपात हे बघा मी अशा प्रकारे फोटोशूट केलेला आहे. माझे हे लहान काकू, हे माझे काका आणि माझे काकू. तर यांच्यासोबत मी फोटो काढले आणि हे आहे सर्व लेडीज सोबत थोडेफार फोटो काढले. आणि आता इथे सर्वजण वाट पाहत होते नवरदेवाची येण्याची. सर्व लेडीज नवरदेवाचं स्वागत करण्यासाठी आहे आणि अशा प्रकारे त्यांचं स्वागत करायला माझे काका पण इथे होते. अशा प्रकारे छान सुंदर मस्त डेकोरेशन केलेलं आहे नवरदेवाकडच्यांनी. आणि सगळं खर्च नवरदेवानीच केलेला आहे आणि खूप छान केलं आहे. खूप मस्त लग्न केलं. आणि इथे नवरदेवाची वरातही जवळ आलेली आहे. तर सर्वजण वाट बघत आहे नवरदेवाची इकडे येण्याची. सर्व मंडळी, माझ्याकडची सर्व माहेरची मंडळी इथे गेटवर उभे आहेत नवरदेवाचं स्वागत करण्यासाठी. तर इकडे हे बघा थोडंफार मी डेकोरेशन पण दाखवत आहे तुम्हाला थोडं करून. आणि इथे नवरदेवाचा येण्याची वाट पाहत आहे. चला तर आता नवरदेव आलेले आहेत तिथे मंडपामध्ये आणि त्यांचं स्वागत करत आहे सर्व माझ्या माहेरच्या मंडळी, म्हणजे माझ्या काकू आणि नवरीच्या मावशी वगैरे इथे आहेत. मामी सर्वजण इथे आहेत. सर्वजण मस्त स्वागत करून राहिलेले आहेत नवरदेवाचे. आणि थोडा व्हिडिओ मी लांबूनच घेत आहे कारण एकदम समोर जाऊन नवीन व्हिडिओ काढणं बरोबर वाटत नव्हतं, तर थोडा लांबूनच घेतला आहे. तर हे आहेत नवरीचे मामा. हे इथे अक्षिद वाटत आहेत येणाऱ्या प्रत्येकाला. लग्नामध्ये जे पाहुणे मंडळी येत आहेत तर इथे मुलींचं सुरू आहे फोटोशूट करणं. तर हे बघा असं छान मस्तपैकी एंट्रीचं पण छान डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप सुंदर मंडप सजवला होता. आणि आल्या आल्या बघा अशा प्रकारे मला पिल्लू इथे दिसले आहे. पिल्लूने आवरलेलं आहे अशा पद्धतीनं. आणि तिथे माझे लहान जावई बहिणीकडचे आणि माझे मिस्टर आहेत उभे लग्न मंडपामध्ये. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. आता यानंतर नवरीच्या एंट्रीचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे, तो नक्की बघा. तोपर्यंत बाय.